नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पोलीस हे खुनाचा आता सापळा शोधण्यासाठी आश्रमात आलेले असतात आणि पोलिसांना आता मोठा मागोवा मिळालेला असतो आणि सगळेजण आता त्या आश्रमात आता पोलीस हे तो विलासच्या खुनाचा सांगाडा शोधण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच वेळेस एक माणूस तिथे येतो आणि तो इन्स्पेक्टरला म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्या एरियामध्ये ना कुत्रे मीच फिरवतो आणि ज्या वेळेस मी कुत्रे घेऊन येतो ना त्यावेळेस ते कुत्रे इथे आल्यानंतर खूप भुंकू लागतात आणि एकदा तर माझ्याजवळचा तो कुत्रा ना मला फरफटत इथपर्यंत घेऊन आला, मला तर काहीच कळेन असं झालं होतं। आणि लगेच तो माणूस म्हणतो की मग मी विचार केला हा वात्सल्य आश्रम कधीपासून बंद आहे, नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे, म्हणून मी लगेच तुम्हाला फोन केला असे त्या माणसाने आता इन्स्पेक्टरला सांगितलेले असतं। आणि आता मीडियावाले सुद्धा तिथे आलेले असतात आणि पोलिसांनी आता विलासचा सांगाडा ज्या ठिकाणी पुरला होता तिथे आता पोलीस उकरण्याचे काम सुरू करतात आणि अखेर विलासच्या हाडाचा सांगाडा आता पोलीस इन्स्पेक्टर समोर आलेला असतो। त्याचबरोबर आता सगळ्यात मोठा धक्का बसून इन्स्पेक्टर आता प्रेसवाले मीडियावाले सगळ्यांना आता बाहेर काढतात आणि अखेर आता आश्रमातून विलासचा तो सांगाडा पोलिसांना मिळालेला असतो। त्या विलासच्या सांगाड्याची कवटी आता बाहेर काढून आता ती कवटीसुद्धा इन्स्पेक्टर आता तपासायला पाठवतात आणि त्यानंतर आता विलासच्या सांगाड्याचे एक एक पार्ट आता ते सगळे इन्स्पेक्टर सोबत माणसे बाहेर काढत असतात। विलासची अंगठी, विलासचे बोटं, सगळे काही एक एक पार्ट बाहेर काढून आता मीडियावाले सुद्धा आता ही सगळी ब्रेकिंग न्यूज आता लाईव्ह टी व्हीवर दाखवत असतात आणि विलासच्या खुनाचा या सांगाड्याशी काही संबंध असेल का यामध्ये आता सगळीकडे कुजबूज सुरू झालेली असते आणि आता लगेच सगळीकडे ब्रेकिंग न्यूज दिली गेलेली असते आणि आश्रमाच्या पाठीमागच्या बाजूला एक डेड बॉडी मिळाली असून ती डेड बॉडी काही महिन्यांपासून मातीत असल्याचे आता मीडियावाल्यांनी समोर आणलेली असते आणि या आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांचा त्या डेड बॉडीशी काही संबंध असेल का असे प्रश्न आता मीडियावाले करत असतात। इकडे आता अर्जुन हा बेडरूममध्ये असतो आणि अश्विनचे सगळे बोलणे आता अर्जुनला आठवत असते। अश्विनने म्हटलेले असते की तू किती जरी म्हटला ना तरी या सुभेदारांच्या प्रॉपर्टीमध्ये माझा, या अश्विन सुभेदाराचा आणि माझ्या बायकोचा सुद्धा अधिकार आहे आणि अर्जुनला ते अश्विनचे बोलणे आठवून खूप वाईट वाटत असतं। आणि तेवढ्यात आता पाठीमागून सायली तिथे ते अर्जुनला विचार करत असताना बघताच आता सायली म्हणते की तुम्ही कशाला एवढा विचार करताय। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आज माझा भाऊ त्याच्या बायकोच्या बाजूने बोलला आणि अर्जुन म्हणतो की त्याची बायको दोन भावांमध्ये भांडणं लावते ते त्याला कळत नाहीये का, तर सायली अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की कळेल, तुम्ही काही काळजी करू नका। इकडे आता अर्जुन म्हणतो की अश्विन ना खूप समजूतदार आहे पण लग्न झाल्यापासून तो असं का वागतोय ना काहीच कळत नाहीये। आणि त्यानंतर अर्जुनला वाईट वाटून अर्जुन म्हणतो की एकदा सुद्धा त्याला भावाचा विचार नाही करता आला का, त्याच्या मनात असा विचार नाही आला का। पुन्हा आता सायली अर्जुनला समजावू लागते। इकडे आता अश्विन हा प्रियाला सांगत असतो की मला जर एखादी पेनकिलर लागत असली ना तरी मला ती 10 वेळा मागावं लागायची पण त्याच्यासमोर सगळं काही हजर असायचं। आणि इकडे आता प्रिया अजून लावालाव्या करत म्हणते की अश्विन म्हणजे तुला या घरात कधीच मान नव्हता का, तर आता अश्विन म्हणतो नाही नाही मला कधीच मान नव्हता या घरात। आणि अश्विन म्हणतो की आता तर त्याला वाटतंय की सगळा मलाच अधिकार हवा आहे आणि तो तर आता मुरादपणे वागायला लागला आहे। प्रिया म्हणते की अरे अश्विन, सगळी माणसे तुझ्यासारखे निर्मळ मनाचे नसतात। इकडे आता अर्जुन सायलीला सांगत असतो की पहिला अश्विन असा कधीच नव्हता आणि त्याने मला आजपर्यंत असं कधीच बोललं नव्हतं। तर आता सायली म्हणते हे बघा अश्विन भाऊजींचं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे। इकडे आता अश्विन रागाच्या भरात प्रियाला सांगत असतो की दादा ना माझ्यासोबत कायमच वाईटच वागत आला आहे आणि मला ना आता त्याचा एवढा राग आला ना मी त्याला कधीच माफ करणार नाही। ती ऐकता आज प्रिया खूप खुश झालेली असते। प्रिया म्हणते की अरे अश्विन, त्याचं तुझ्यावर कधी प्रेमच नव्हतं, अशी माणसं ना फक्त नाटकं करतात, नाटकं। आणि लगेच आता अश्विन म्हणतो की आत्ता प्रिया मला हे कळालं, पहिलं मला वाटायचं की दादा माझ्यावर प्रेम करतो, मला सपोर्ट करतो, पण आत्ता मला कळालं असं काहीच नव्हतं आणि तो फक्त दाखवत होता की अश्विनला काहीच जमत नाही आहे आणि मी त्याची फक्त मदत करतो, हेच तो आजपर्यंत दाखवत आला आहे। आता प्रिया म्हणते की जाऊ दे अश्विन, तुला उशिरा का होईना कळलं ना, मला खूप बरं वाटलं आणि मगाशी तू अर्जुनसमोर जो काही स्टँड घेतला आहे ना त्यामुळे मला खरंच तुझा खूप अभिमान वाटला आहे। आणि त्यानंतर आता अश्विन प्रियाकडे बघत त्याचा हात प्रियासमोर धरतो आणि म्हणतो की तू आहे ना तन्वी माझ्यासोबत। अश्विनचा हात धरत आता तन्वी म्हणते की हो मी आहे ना, ऑफकोर्स मी तुझ्यासोबतच आहे। तेव्हा आता लगेच अश्विन म्हणतो की मग नवऱ्याच्या स्वाभिमानाला आता कुणीच धक्का लावू शकत नाही।
आणि त्यानंतर आता प्रिया खूप खुश झालेली असते. तर इकडे आता आश्रमात विलासची डेड बॉडी तो सांगाडा मिळाल्यामुळे सगळे प्रेसवाले आणि मीडियावाले ती बातमी आता लाईव्ह दाखवत असतात. आणि लगेच मीडियावाले म्हणतात की आज वात्सल्य आश्रमात जी काही डेड बॉडी मिळाली त्याविषयी आम्ही तुम्हाला सगळी काही डिटेलिंग देणार आहोत. आणि प्रेस मीडियावाले म्हणतात की वात्सल्य आश्रमात आता हा दुसरा खून झालेला आहे आणि 2 खून हा योगायोग असू शकत नाही, म्हणजे दोन्हीही खून एकाच व्यक्तीने केलेले आहेत. आणि हे दोन्हीही खून मधुभाऊंनी केले असतील का? परोपकारी म्हणून मधुभाऊंची ओळख आहे आणि आता खरं काय आहे हे मधुभाऊंनाच माहिती असेल. आणि या केसमध्ये असलेले मेन वकील म्हणजे अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख यांची सुद्धा नावे समोर आलेली आहेत. आणि आता या दोघांमध्ये मेन लढत कशी होणार आहे ते आपण बघूयात. आणि इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये असताना चैतन्य अर्जुनला कॉल करतो आणि म्हणतो की अर्जुन तू कुठे आहेस? अर्जुन म्हणतो घरी. तर आता चैतन्य म्हणतो की एकदा न्यूज बघ बरं. पटकन सायलीचा मोबाईल घेऊन अर्जुन आता न्यूज बघू लागतो आणि त्यामध्ये प्रेस न्यूजवाले आता आश्रमात खून झाल्याचे सांगत असते. आणि हा खून मधुभाऊनी केला का आणि दोन्ही खून कोणी केले हे आता मीडियावाले बोलत असतात. अर्जुन ते सगळं ऐकतो. अर्जुनला आता धक्काच बसलेला असतो आणि ते ऐकताच आता सायली जागीच खाली बसते आणि म्हणते की म्हणजे आश्रमात आता दुसरा खून झालाय. तर लगेच अर्जुन चैतन्याला म्हणतो हे सगळं काय चाललंय चैतन्य म्हणतो की मलाच कळत नाही नेमकं चाललंय काय. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो चैतन्य पोलिसांकडून इन्फॉर्मेशन घे, मी लगेच आलो तिकडे. तर आता अर्जुन फोन ठेवतो आणि इकडे आता सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते की ते मीडियावाले काय म्हणत होते आणि मधुभाऊंना परत पोलीस घेऊन जाणार तर नाही ना. अर्जुन सायलीला समजावतो आणि म्हणतो की हे बघा असं काहीच होणार नाही. आणि सायली आता खूप प्लॅनिंग झालेली असते. अर्जुन म्हणतो की सायली तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तेव्हा मी मधुभाऊंना काहीही होऊ देणार नाही. तर सायली अर्जुनला मिठी मारते. त्यानंतर इकडे आता प्रिया गुपचूप ही किल्लेदाराच्या घरी येऊन आता नागराजची भेट घेते. आणि आता प्रिया म्हणते की तो किल्लेदार इथे नाही ना, म्हणून मुद्दाम मी तुम्हाला भेटायला आली. आणि हे सगळं काय चाललं आहे? अहो मला ना त्या किल्लेदाराने आत्तापर्यंत एक फोनसुद्धा केलेला नाही आहे आणि तो इथे नव्हता म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. तर नागराज म्हणतो की त्याच्या डोक्यात ना काय चाललं आहे तेच काही कळत नाही आणि तो आता सारखा घरी नसतोच, त्याच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं आणि तो बाहेरच असतो. तन्वी म्हणते म्हणून तर मी इथे आले आणि तुम्हाला त्याच्याबरोबर काही माहिती आहे का? तर नागराज म्हणतो काहीच कळत नाही ना. त्यानंतर आता प्रिया म्हणते की खरं तर मी त्या आश्रमात जी डेड बॉडी सापडली त्याविषयी बोलायला आले. हे सगळं काय चाललं आहे? तर आता नागराज म्हणतो की हा सगळा महिपत आणि त्या दामिनीचा प्लान आहे. मुद्दाम मधुभाऊला या केसमध्ये अडकवण्यासाठी दोघांनी हा प्लान रचला आहे. तर आता प्रिया म्हणते की काय? तर नागराज म्हणतो हो. तर आता प्रिया म्हणते की पण त्या दामिनी देशमुखला अगोदरपासूनच काही करता आलेलं नाही आहे आणि आता ती हे काय करून दाखवणार आहे. आणि इकडे आता प्रिया म्हणते की हे बघा आता या प्रकरणामध्ये जर काही गडबड झाली आणि तुम्ही जर मला पुन्हा त्या विलाससारखा यामध्ये अडकवण्याचा इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा मी आता या प्रकरणामध्ये अजिबात इन्व्हॉल्व होणार नाही. आणि आता तेवढ्यात पाठीमागून प्रतिमा त्यांच्याकडे त्यांच्या रूममध्ये आलेली असते. तर प्रिया आता नागराजला म्हणते की हा खून ना कसा पचवायचा तो तुम्ही बघा. प्रतिमा ती प्रियाचे बोलणे ऐकताच आता इकडे प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस प्रतिमा प्रियासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आलेली असते आणि प्रतिमाच्या हातातील तो पाण्याचा ग्लास खाली पडतो. लगेच आता त्याचा आवाज होऊन नागराज प्रिया आता प्रतिमाकडे बघतात. घाबरतच प्रतिमा म्हणते की कसला खून आणि प्रिया तू काय बोलत होतीस हे? तर आता प्रिया म्हणते कुठे काय? तर प्रतिमा म्हणते नाही कोणता खून पचवायचा असे तू सांगत होती. तर आता प्रिया म्हणते की आई काही नाही ग असं. आणि प्रिया आता नागराजकडे बघते आणि लगेच आता प्रिया म्हणते की नाही म्हणजे बाहेर किती ऊन वाढलंय ना ते पचत नाही असं मी म्हणत होते, बघ ना मला किती घाम आला आहे. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की नाही तन्वी, ऊन कधी पचत नसतं आणि खून पचवण्यासाठी तू बोलत होती. तर आता तन्वीला धक्का बसलेला असतो आणि इकडे आता प्रतिमा म्हणते नाही एवढं चुकीचं कसं ऐकू शकेल मी प्रिया. तर आता तन्वी म्हणते की आई मला तू परत तेच बोलायला लावू नको बरं, तू गोळ्या औषधं वेळेवर घेतेस का? आणि लगेच आता नागराज म्हणतो की वहिनी प्रिया बरोबर बोलती, तू गोळ्या औषधं वेळेवर घेत नाही म्हणून तुला असं होतंय. आता प्रतिमाला धक्का बसलेला असतो आणि पुन्हा दोघांनी प्रतिमाला वेडं ठरवलेलं असतं. आणि लगेच आता नागराज म्हणतो की वहिनी तू तुझे गोळ्या औषधं वेळेवर घेत जा आणि शरीराची काळजी घेत जा. प्रतिमा म्हणते की नाही भाऊजी मी माझी सगळी गोळ्या औषधं वेळेवर घेते. तेवढ्यात आता प्रिया म्हणते की बरं मला आता निघायला हवं. तर नागराज म्हणतो जा.
आणि इकडे आता प्रिया म्हणते की आई तू तुझ्या जीवाची काळजी घे, बरं मला उशीर होतोय, मी येते. नागराज म्हणतो जा तर पटकन. प्रिया आता तिची पर्स घेऊन येते का आई असे म्हणत निघून जाते, तर नागराजसुद्धा सुमनला हाक मारत तेथून निघून जातो. इकडे आता प्रतिमा विचारात पडलेली असते आणि इकडे आता अर्जुन ताबडतोब त्याच्या एका माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की पोलीस आश्रमात कधी पोहोचले, ती बॉडी कधी मिळाली, तुम्ही मला काही इन्फॉर्मेशन का नाही दिली आणि त्यावेळेस नक्की काय काय घडलं याचीसुद्धा डिटेलिंग काही दिली नाही, ताबडतोब मला सगळी डिटेलिंग पाहिजे असे म्हणत अर्जुन फोन ठेवतो. त्यानंतर आता लगेच अर्जुन चैतन्यला म्हणतो की हे बघ चैतन्य, ती दामिनी देशमुख असे पाठीवर वार करेल असं माहीत नव्हतं. चैतन्य म्हणतो की पण अर्जुन असे प्लानना फार काळ टिकत नाही रे, फ्लॉप होतात. तर आता चैतन्य सायलीला देखील समजावू लागतो. इकडे आता सायली म्हणते की म्हणजे हे सगळं त्या महिपत आणि दामिनीने केलं तर अर्जुन म्हणतो दुसरं कोण करणार. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की तू आपल्या इन्फॉर्मरच्या पाठीमागे राहा आणि पटकन अँटिसिपरी बेलसाठी आता ॲप्लाय कर. आता सायलीला समजावून चैतन्य बाहेर निघून जातो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की चला आता आपण मधुभाऊकडे जाऊयात. तर सायली म्हणते नको अहो ही बातमी मी पचवू शकत नाही, तर मधुभाऊ कसे पचवतील आणि त्यांना आता यातलं काहीच सांगायला नको. अर्जुन म्हणतो न जाऊन कसं चालन, कारण उद्या त्यांना कुठून तरी हे कळणारच आहे, तेव्हा आता आपण जाऊन त्यांची समजूत घालायला हवी आणि त्यांचं मन घट्ट करायला हवं. सायलीला देखील आता अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडे पोलीस हे आता सुभेदारांच्या घरी येतात. सगळे हवालदार आता तिथे आलेले असतात आणि त्याच वेळेस आता पोलिसांना बघून प्रताप, कल्पना सगळेजण आता अवाक झालेले असतात. तर तेवढ्यात आता पोलीस म्हणतात मधुकर पाटील इथेच राहतात का. सगळेजण उठून उभा राहतात. तर लगेच मधुभाऊसुद्धा बाहेर येतात आणि इकडे अर्जुन सायलीसुद्धा. तर लगेच आता अर्जुन म्हणतो हो. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की आश्रमामध्ये एक मृतदेह सापडला आहे आणि तो मृतदेह कुणाचा आहे हे अजून कळालेलं नाही, त्यासाठी आम्ही मधुकर पाटलांना पुन्हा अटक करत आहोत. तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही फक्त 15 मिनटं थांबताल का. इन्स्पेक्टर म्हणतात की माझ्या हातात असतं तर नक्कीच मी थांबलो असतो. आणि तेवढ्यात आता चैतन्य हा अँटिसिपरी बेल घेऊन तिथे आलेला असतो आणि पटकन आता तो अर्ज आता पटकन चैतन्य त्या पोलीस इन्स्पेक्टरकडे देतो आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की हे घ्या आणि तुम्ही आता मधुकर पाटलांना अटक नाही करू शकत. आणि लगेच आता पोलिसांचा सुद्धा नाविलाज झालेला असतो आणि आता मधुभाऊंची होणारी अटक आता अर्जुनने थांबवलेली असते. तर आता दामिनी आणि महिपतचा प्लान उधळून टाकत आता अर्जुन हा मधुभाऊ निर्दोष असल्याचे कसे सिद्ध करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.